सज्जन हो, खरं तर हे स्त्री जीवनातलं भाग्य आहे. कोणतं भाग्य आहे? पहिलं भाग्य हे आहे, मृत्यू लोकात मनुष्य जन्म प्राप्त झाला. हे जीवनातलं पहिलं भाग्य आहे. स्त्री जीवनातलं आहे, आपल्या जीवनातलं आहे. म्हणून तर महाराज म्हणतात, मला वाटतं भागवतकर सांगतात, भारतखंडी नरदेह प्राप्ती आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. हे परम भाग्य आहे. उंच कुळात जन्म झाला, हे पण एक भाग्य आहे. सुसंस्कृतीत घराण्यामध्ये दिलं गेलं, हे सुद्धा दुसरं भाग्य आहे. जीवनामध्ये साधूची सेवा घडली, हे तिसरं भाग्य आहे. आणि पतीच्या अगोदर मृत्यू आला, हे चौथं भाग्य आहे. विठाला विठाला हो, तुम्ही म्हणाला असं का बोललो? आमची हिंदू स्त्री प्रत्येक देवासमोर गेल्यानंतर फक्त ती एकच मागत असते, देवा मला भरलेल्या कपाळानं जाऊ दे. काय म्हणते ती? भरल्या कपाळानं जाऊ दे, कंपाळ भरून कुंकू घेऊन जाऊ दे. पतीच्या अगोदर मृत्यू येणं ही स्त्री जीवनाचं भाग्य आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा वर्णन करतात, धन्य भाग्याची आहे वा, धन्य भाग्याचे आहे वा, धन्य भाग्याचे आहे. तिचा पती तिचा देव माने व्रत राजा बोले, माने व्रत राजा बोले. तिचा धन्य भाग्याची आहे व मृत्यू हा स्त्री जातीचं भाग्य आहे. त्यानंतर प्रत्येक मासिक श्राद्धाला भजन घडावं, हे काही कमी भाग्य होतं का? भजन बुवा कुणाच्याही नशिबात नाही. विठाला त्यांच्या पश्चात प्रत्येक मासिक श्राद्धाला स्मरण घडावं, त्याचं भजन घडावं, हे त्यांच्या जीवनातलं भाग्य आहे. आणि मृत्यूनंतर त्यांच्या सुपुत्रांनी इतका मोठा सोहळा करावा, हे मरणानंतरचं भाग्य आहे. विठाला आणि त्या मातेची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात आला भाऊ, हे सुद्धा माझं भाग्य आहे. विठा माध्यमातून सत्संगतीमध्ये ज्यांच्या जीवनात घडला आणि जिथे तुकोबरायांनी त्यांच्या सेवेची इच्छा करावी ना भाऊ. कोळी कन्यापुत्र तयाचा हरिक, आणि मग तुकोबरा म्हटले, तुका म्हणे मज घडो त्यांची आणि परी माझ्या दैवा पार तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, माझे भाग्य समजतो ना. आपली उपस्थिती लाभली ना, आपल्याला चिंतन त्या निमित्ताने घडतंय. मातेच्या मरणानंतरचे भाग्य. विठाला विठाल हो. जेव्हा जेव्हा आम्ही बाबी पंचक्रोशीत येतो, जेव्हा ज्यांची विशेषताने उपस्थिती असते, गुरुतुल्य पितृतुल्य आमचे सर उपस्थित आहेत. सर तुम्हाला वेळ जाईल, सरांनाही वंदन. विठाला विठाल हो. ऐका सज्जन, सृष्टीचा क्रम सांगतो मी तुम्हाला. उत्पत्ती, स्थिती आणि लय. जी वस्तू आकार धारण करते त्या वस्तूचा एक दिवस नाश ठरलेला आहे. आता शास्त्राने जे नाश दिले ते 3 प्रकारचे आहे. पहिला आहे स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. उदाहरणार्थ दुसऱ्याकडनं सुद्धा या शरीराचा नाश होऊ शकतो, त्याला काय म्हटलेलं आहे? परता नाश.
एका माणसाने सर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो म्हटला नको हे जीवन. पण पुढे ऐका, आत्महत्या करणं हे मूर्खाचं लक्षण आहे. अरे कान उघडे ठेवून टाका. कुणीही आत्महत्या करू नये आणि कुणालाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये. जो आत्महत्या करतो भाऊ, कोटी कल्पापर्यंत त्याला पिशाच्या योनीमध्ये दुःख भोगावं लागतं. म्हणून आत्महत्या करताना 1000 वेळा विचार करायचा आहे. फक्त दृष्टांतापुरता ऐका. ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मग त्याने ठरवलं काय करायचं. म्हणजे डिझेल टाकून घेऊ, कारण रॉकेल मिळत नाही ना आता. डिझेल टाकून घेऊन पेटून घेऊ. पण 70% जळालो आणि 30% करायलो, मग लय अवघड आहे. म्हणून नको बाबा. तो म्हटलं मग आपण पॉयझन घेऊ. पण ते सौम्य असलं मग, नंतर लवकर नाही प्राण गेला मग ते लय अवघड आहे. नको बाबा. असा विचार करता करता संपूर्ण रात्र निघून गेली. पहाटची 5 वाजेची वेळ झाली आणि तो पहाटे विचार केला, समृद्धीचा पूल आहे ना, चला म्हटले अशा पुलावरती जायचं, वरती उडी टाकायची. डोक्यावरती उडी पडली की मृत्यू होईल, परत दुःख होणार नाही. विचार केला, पुलावरती गेला, वरून उडी सोडली. पण ती पहाटची 5ची वेळ होती. सध्या भाजीचा आगार जोरात चालू आहे वावी परिसरामध्ये. एक भाजी विक्रेता डोक्यावरती भाजीची पाठी घेऊन आणि पुला खालून चालला होता. याने वरून उडी सोडली, पण योगायोगाने उडी पडली कुठं? पाठीत. कशाला गेलता? मरायला. मरता आलं का? आधी एक वाक्य परत आहे का, ज्याचं आयुष्य सरलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आयुष्य सरलं उरलं त्याला जाता येत नाही. याने प्रयत्न केला मरण्याचा, पण नाही मेला, कारण पाठीत पडला. हळूच वरती बसून राहिला, पण पुढं ऐकायचं राहिलं. हा वाचला, हा वाचला. पण ज्याच्या डोक्यात उडी पडली तो जागेवर गेला. मला सांगा, त्याची मरण्याची इच्छा होती का? इच्छा कोणाची होती? याची होती. याला नाही जाता आलं, तो गेला का? हा जो मृत्यू झाला मग त्याच्या इच्छेने झाला का? नाही, हा याच्या इच्छेने झाला. याला परीक्षा म्हणतात. विठाला हो, कडा कोसळला, वीज पडली, ऍक्सिडेंट झाला. याला कोणता मृत्यू म्हणायचं? किंवा याला काय म्हणायचं? कोणता नाश म्हणायचा? परतानाश. दुसऱ्याकडून होणारा नाश याला म्हणायचं परतानाश. आता तिसरा आहे आश्रय नाश. ज्ञानोबराय ओवी देतात. ज्ञानोबराय म्हणतात समोर भिंत आहे, बरं, त्या भिंतीवरती चित्र रेखाटलेलं आहे. चित्र कुठपर्यंत? जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत चित्र. एकदा भिंत पडली की चित्राचं माती होते. पडून गेली या भिंती आणि चित्राची केवळ होय माती. याला आश्रय नाश म्हणतात. आणि तिसरा आहे स्वभावता नाश. तुम्ही याला किती सजवा, किती माकडा, याला काय करायचं ते करा, पण एक दिवस हे जाणार म्हणजे जाणारच. देह जाईल जाईल आणि अशी काळोबा खाईल. उपजल्या पिंडा मरण संगते किंवा उपजेते नासे, नासेले पुनर्भिदिशे हे घटका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पिंड उपजला रे उपजला का त्याच्या पाठीमागे काळ लागला. विठाला विठाला. हो, म्हणून निश्चित घटना असेल तिथे फक्त मृत्यू आहे. जीवनामध्ये सर्व अनिश्चित आहे, सर्व अनिश्चित आहे, पण निश्चित फक्त काय असेल तर ते मरण आहे. म्हणून शास्त्रामध्ये मृत्यूचे 6 प्रकार आहे. पहिला आहे काल मृत्यू, दुसरा आहे अकाल मृत्यू, तिसरा आहे महाकाल मृत्यू, चौथा आहे स्वइच्छा मृत्यू आणि 5वा आहे परेच्छा मृत्यू आणि 6वा आहे तीर्थ मृत्यू. आता तीर्थ मृत्यू कुणाचा होतो? तर तीर्थ मृत्यू तुमचा आमचा नाही होत. मग या देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती जो जवान देतो त्याचं नाव आहे तीर्थ मृत्यू. त्याला म्हणतात अमरत्व, त्याला म्हणतात वीर मरण. म्हणून गुरुजी तुमच्या काळात कविता असेल ती, तो धारा तीर्थी कोसळला हा एक शब्द होता बघा त्या कवितेमधला. या तो धारा तीर्थी कोसळला म्हणजे याला तीर्थ मृत्यू म्हणतात. दुसरा आहे स्वइच्छा, स्वइच्छेने आलेला मृत्यू. हा तुमचा आमचा नाही, संत महापुरुषांचा. कालच संयुक्त 2 संतांची पुण्यतिथी झाली. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत शिरोमणी सावता महाराज, दोन्हींचं चरित्र ऐकलं आपलं. संत स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने राहतात, स्वइच्छेने जातात. येण्याचं बंधन नाही, राहण्याचं बंधन नाही, जाण्याचं बंधन सुद्धा नाही. सावता महाराजांचा काळ जवळ आला आणि देवाला पत्र दिलं, निरोप दिला. काबा रुसलाशी
कृपाळू हरी देवा कारुसला ये, कार्य संपलं, येतोय आम्ही. अर्थात सोयीच्छेने येतात, सोयीच्छेने राहतात, सोयीच्छेने जातात. सोयीच्छेमध्ये संत महापुरुष आहेत. आणि अगदी जवळून उदाहरण सांगायचं असेल तर जोग महाराज सेवाच्या वेळेला हॉस्पिटलला ऍडमिट होते. भाऊ त्यांचा ऑक्सिजन कमी झाला, ठोके कमी पडू लागले. आणि जोग महाराजांनी मामासाहेबांकडे इच्छा प्रकट केली. म्हटले सोन्या मला आळंदीला घे. पण डॉक्टरांनी मामासाहेबांना बोलवलं. म्हटले मामासाहेब महाराजांना आळंदीला नेऊ नका, ठोके कमी पडताय, श्वास कमी होतोय, कदाचित रस्त्यामध्ये धोका आहे. अरे हा शब्द ऐकला जोग महाराजांनी, डॉक्टर इकडे या, ऑक्सिजन कमी होतोय, हो ठोके कमी पडतोय, हो रस्त्यात धोका आहे, हो ऐका डॉक्टर, माऊलीचं दर्शन केल्याशिवाय आणि इंद्रायणीचं स्नान केल्याशिवाय प्राण तर सोडणार नाही गाड्या. आणि रस्त्यात प्राण जाण्यासाठी आयुष्यभर मी इतकं हलकट पुण्य केलं नाही का माझा प्राण रस्त्यात जाईल. सोन्यात तांगाल महाराज तांग्यात बसले, इंद्रायणीचं दर्शन, माऊलीचं दर्शन, घासवाल्या धर्मशाळेत गेले, उत्तरेकडे तोंड केलं, विना घेतला, भजन केलं. सोन्या ज्या कामाला आलोय ते कार्य संपलं, येतो आम्ही. रामकृष्ण हरी म्हणून प्राण सोडला. याला सोयीचा मृत्यू म्हणतात. विठाला हो चालतं. वेळेच्या अभावी 2-3 सोडून देतो. अर्थात परेच्या राहू द्या, त्याच्यानंतर महाकाल राहू द्या, एक अकाल राहू द्या, पण एक काही काल, हा मृत्यू सगळ्यांचा होतो. हा काल मृत्यू कुणाचा होतो? जो जन्माला आला त्याचा होतो. ऐका, हा आयुष्य संपल्यानंतर उदाहरणार्थ आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, डोळा ज्ञानेंद्रिय, कान ज्ञानेंद्रिय, जीवा ज्ञानेंद्रिय, त्वचा ज्ञानेंद्रिय, या इंद्रियामध्ये शक्ती आहे. बर, आणि ही शक्ती 50 नंतर, ऐका, जे 50च्या पुढे गेले त्यांना विचारा, ही शक्ती 50 नंतर हळूहळू कमी होत जाते. होते की नाही? कमी. मी शक्ती जाते कुठं? तर ही शक्ती जाते पंचप्राणात. आणि पंचप्राणातून शक्ती जेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये प्रवेश करते त्याला काल मृत्यू म्हणतात, त्याला निधन म्हणतात, त्याला देवाज्ञा म्हणतात, त्याला मरण म्हणतात. पण याही मरणाला अनेक कारण आहे. सर्वांचा मृत्यू एका अवस्थेत होत नाही, बरोबर? सर्व एका ठिकाणी मरत नाही, सर्व एका काळात मरत नाही, सर्व एका देशात मरत नाही. प्रत्येकाचा मृत्यूची मर्यादा, ठिकाण, काळ, वेळ हे सगळं काय बदललेलं आहे. मग आता याला कारण किती? आता लई कारण आहे, पण 1-2 फक्त ऐकूया. विठाला हो, जसं जन्माला येण्याची कारण आहेत तशी मरणाला सुद्धा कारण आहेत. मग मरणाला पहिलं कारण आहेत या जन्मात धारण केलेलं वैर. सगळ्याला ऐका, वैर प्रत्येकाने मृत्यूच्या अगोदर वैर संपवलं पाहिजे. वैर ठेवलंच नाही पाहिजे. जर हे वैर या जन्मात राहिलं तर हेच वैर पुढच्या जन्मात आपल्या मृत्यूला कारण ठरतं. कोणी बोलत नसेल त्याच्या ओट्यावर बळ जा, त्याला बळ तयारी करा. मी कसं बोलू ही कल्पना डोक्यातून काढून टाका. आणि समोरचा जर आपल्या ओट्यावरती आला ना त्याचा सुद्धा सन्मान करा. काय करा? सन्मान करा. वैर संपवा. हे वैर देवालाही मरणाला कारण ठरलं. श्रीमद भागवत रामायण सगळ्यांना माहिती. मला सांगा, विचार जर केला, शत्रुत्व राम आणि वालीचं नव्हतं, कुणाचं होतं? सुग्रीवाचं आणि वालीचं. पण सुग्रीवाची बाजू घेऊन सर प्रभू रामचंद्राने वालीला बाण मारला, वाली मेला, वैर अंतःकरणात राहिलं. तोच वाली कृष्ण अवतारामध्ये जरा नावाचा व्याध बनला आणि त्याच बाणाने, त्या व्याधाने केलंय काय? भगवंताच्या उजव्या अंगठ्याला बाण लागला आणि देव नीच धामाला गेले. मागच्या जन्मातलं वैर देवालाही या जन्मात मृत्यूला कारण ठरलं. विठाला 2 नंबर, ऋण. ऋण सुद्धा ठेवू नका. मरण्याच्या अगोदर कुणाच्याच ऋणात राहू नका. 1 रुपया नका ठेवू. आता 3 नंबर, हत्या. आता हत्या करताना गोड वाटेल राजा, पण हीच हत्या
आपल्या मरणाला कारण ठरत असते. सजन महाराज कसाई जगन्नाथपुरीला जात असताना एका गावात मुक्कामाला थांबले. जेवण झालं, विश्रांतीसाठी पवडले, पण त्या घरातील ती माऊली साधूचं तेज बघितलं, अंतकरणात विकार निर्माण झाला. पंचारती घेतली, सर सजन महाराजांकडे आली. सजन महाराजांना वाटलं बाईचा नंबर चुकलाय, पती बाजूला झोपलेला आहे. बोट तिकडे केलं, बाईला वाटलं साधूला पतीची भीती निर्माण झाली, म्हणून बाईने दगड घेतला, साधूच्या पतीच्या डोक्यात टाकला, पती संपवला. म्हटले महाराज भय नष्ट झालं. सजन महाराज म्हटले माऊली हे केलेस काय? आम्ही विष्णुदास तैसे नो परविया नारी. सजन महाराज म्हटले माऊली चुकीचं कृत्य करू नको, आम्ही विष्णुदास तैशिनो. बाईने बोंबा बॉम्ब केली, गाव जमा झालं. आणि गाव कधीही एका बाजूने न्याय देत नाही दादा. गावाने विरुद्ध न्याय दिला. आज सजन महाराजांचे दोन्ही हात तुटले. पण सजन महाराज देवावरती रुसले, देवा सांग जीवनात पापच केलं नाही तर माझे दोन्ही हात का तुटले? सजना माझ्यावरती का रुसतो? बघ मागच्या जन्मात तू एक विद्वान पंडित होता, गंगेवरून स्नान करून येत होता. कसायच्यातून गाय सुटली, गाय पळत होती, धावत होती. कसाईने आवाज दिला, पंडितजी गायीला थांबवा. तू मागचा विचार न करता दोन्ही हाताने गायीला थांबवलं. गाय कत्तलखान्यात गेली, गायीची हत्या झाली. कशामुळे? फक्त दोन्ही हाताने थांबवली म्हणून तुझे दोन्ही हात तुटले. माझ्यावर का रोजतो? देवा मान्य आहे मला, मान्य आहे मला, पण एक सांग ना देवा, त्या बाईने पती का मारला रे? नाही कळालं. अरे ही गाय या जन्मात त्याची पत्नी झाली आणि तो कसाई पती झाला. याने कसाईने मागच्या जन्मात तिची हत्या केली, तिने या जन्मात त्याची हत्या केली. मागच्या जन्मातली हत्या या जन्मात मृत्यूला कारण ठरली. विठाला शेवटचं कारण सांगतो, आमिष लोभ हा सुद्धा मृत्यूलाच कारण आहे. आमिष लोभ सुद्धा मृत्यूला कारण आहेत. हे मासे पकडणारे लोक असतात ना, यांच्याकडे काही साहित्य असतं आहे ना. असं एक बारीक बांबू असतो बरोबर, त्याला एक बारीक दोरा असतो वायरचा, रेशीमचा, तो दिसत नाही पाण्यात. आणि त्याच्या पुढच्या टोकाला काय असतं? गळ असतो. तुम्हाला बरीच माहिती दिसते. नाही, सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आहे बरं का, शंका घेऊ नका. ऐका, बारीक गळा असतो. त्या गळाला ते आमिष लावतात. काय लावतात? आमिष. आता काही कणकीचे गोळे लावतात हरिभाऊ, काही फायबरचे तुकडे लावतात, आणि काही इतके विचित्र असतात, शिदड लावतात. शिदड, जिल्हा एकच भाषा कळून जाईल. शिदड, त्याला गांजोळ म्हणतात. बरं, ते पूर्ण लावत नाही, ते अर्ध कट करतात. बघा तुम्ही. आणि ते शिदड काय करतात? गळा लावतात. ते अर्ध कट आलं, पाण्यात गेलं ते वळवळ करतात. शिदड वळवळच करतात. काय करतात? ते वळवळ करतात. ते शिदड वळवळ करायला लागलं का मासा पाहतो आणि धाव घेतो. तरी तो शिदड माशाला समजावतो, मतावो मेरे लिए. तो म्हणतो येऊ नको बाबा, मतावो मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. अरे अर्ध तुझ्यासाठी झालोय. जब तो आएगा मेरे लिए
ऊपर बैठा है तेरे लिए. तू जर माझ्यासाठी आला तर तुझ्यासाठी वरती बसलेला आहे. पण त्या आमिषाच्या निमित्ताने मासा ऐकत नाही, धाव घेतो. आमिष नाही, गळ गिळतो, गळ घशात जातो, घसा फुटतो. आमिषाच्या आशा गळगिळी मासा. तो मासा गळ गिळतो. आमिष नाही, गळ गिळतो सर. गळ घशात जातो, बाहेर येतो. आणि एकदा पाण्याच्या बाहेर आलेला मासा दोन बाजूने तळमळतो. मरण्याकरताही तळमळतो, कारण मरण येत नाही आणि जगता येत नाही. ही अवस्था आहे, तीच तुमची आमची अवस्था आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला आणि परिणाम तुका म्हणे आशा घेतला से प्राण. प्राण कुणी घेतला आपला? आशेने गेला. धावत राहिलो, मरण जवळ आलं, पण आम्ही विसरून गेलो. ही आमची जी माशाची स्थिती, ती तुमची आमची स्थिती झाली. मग मरणाच्या वेळी तळमळ अवस्था प्राप्त होते. म्हणून मरण इतकं सोपं वाटतंय का? मरण फक्त त्यांनी सोपं केलं ज्यांनी देवाचं भजन केलं. विठाला विठाला. हो, तशी मरणाची गती बी शास्त्राने दिल्या. आणि तो कोबराने तर खूपच गती दिल्या. मरणाच्या गती अनेक दिल्या. पण ऐका, मरणाची स्थिती कशी असते. ज्या वेळेला 50 वर्ष आयुष्य झालं का आपल्या शरीरातलं स्थित्यांतर होतं, बदल घडतो. जाऊ दे, एकाच वाक्यात ऐका. बालपणाचा फोटो बघा सर तुमचा आणि आताचा बघा. आपलाच फोटो आपल्याला ओळखू येत. कारण काल जे शरीर होतं ते आता नाहीये आणि आता जे आहे ते उद्या नाही. आता लोकांचे कशाला बघतात? माझेच पाहून घ्या ना. निवृत्ती भाऊनी तो फोटो टाकला, हा 15 वर्षाच्या अगोदरचा आहे. बदल वाटतो का तुम्हाला? आहे की नाही? कारण शरीरामध्ये बदल होतो आणि आमच्या शरीरात झालेला बदल आमच्या लक्षात येत नाही. एकदा 80 वर्ष वय झालं का महाराज म्हणतात 4 विसा मिळवणी 80, प्राणी झाला अपयशी, जीवना वेगळी मासोळी जैशी. ही स्थिती जीवनाची 80 वर्षानंतर. चालता बी येत नाही, धड बोलता बी येत नाही, खाल्लं ते पचत नाही, रात्रभर निवांत झोपही लागत नाही. ही तळमळ अवस्था मरणाच्या वेळेला तुमची आमची सुद्धा निर्माण होते. विठाला. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. रिकामार्ध गडी राहू नको. मग काय कर? कळसारावा चिंतने वासी गंगा स्नाने देवाच्या उजावे
याचं प्रमाण सगळ्यांच्या भाषेत आपुली आपण करा सोडवा, आपली सोडून आपण करा आणि पुढची तयारी करा. मरणाच्या नंतरचा प्रवास आहे, सांगतो श्राद्धाची आज बोलणार आहे पुढं. हा पुढचा प्रवास आहे, त्या प्रवासात उपयोग येणारी वस्तू आपल्याजवळ पाहिजे. साध्या प्रवासाला निघालो तर आपण तयारी करतो, दादा ही पुढच्या प्रवासाची तयारी करा. हरिपाठ केला का, वारी केली का, कथा श्रवण केली का, नामजप केला का, सत्य आचरण केलं का, दान केलं का, देश सेवा केली का, समाज सेवा केली का, काहीतरी केलंय का, ही पुढची तयारी. आणि तयारी करून ठेवा, कारण तो कधी येईल सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वरे सावध थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा, राम राम स्वराधी, राम राम स्वराधी, राम राम स्वराधी, राम स्वराधी. पुढे गळा पडल फासा, त्याच्या अगोदर राम राम स्मराधी ही तयारी करून ठेवा. मग कधीपासून लगेच आता पण लागायचंय कामाला. उठायच्या आधी राम स्मरा, पायात चप्पल घालायच्या आधी राम स्मरा, जेवण करण्याच्या आधी राम स्मरा, गाडीला किक मारण्याच्या आधी राम स्मरा, घरात पहिला पाऊल टाकण्याच्या आधी राम स्मरा, झोपण्याच्या आधी राम स्मरा, सकाळी डोळे उघडण्याच्या आधी राम स्मरा, पहिला पाऊल जमिनीवर ठेवण्याच्या आधी राम स्मरा. जाऊ द्या आता लांब ते मरण्याच्या आधी राम स्मरा. विठाला नाहीतर मग गळा पडेल फासा. मग पुढे ऐका, 2 घटक आयुष्य शिल्लक असतं. मग त्यावेळेला आयुष्य मोजाया बैसाला मापारी, किंवा घडी घडी काळ वाटे याची पाये, अजून किती आहे अवकाश. तो काळ वाट पाहतोय, तो काळ मोजतोय. आणि मग त्यावेळेला 2 घटक आयुष्य शिल्लक असलं. आता खरा नियम असा आहे, मुलाने आई वडिलांच्या मृत्यूच्या अगोदर तिथं हजर असावं. किती भाऊ मोठं काम असेल ना ती बाजूला सारा. ही धर्माची वेळ, पवित्र वेळ नाथ महाराज म्हणतात. पुरुषाशी पर्व काळ, जन्मता जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंत काळ. धर्माची वेळ अति पवित्र. आई वडिलांचा मृत्यू हा मुलासाठी धर्माची वेळ. मग काय करावं, त्यांची इच्छा पूर्ण करावी. मरण्याच्या आधी इच्छा पूर्ण करावी, मरण्याच्या आधी उशी मांडी द्यावी. पण इतकंच नाही, कुठल्याही व्यक्तीचा प्राण हा गादी पलंगावरती जाऊ नये. प्राण जर गादी पलंगात गेला तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये अगती सांगितलेली आहे. तशा 6 गती. पहिली आहे क्रममुक्ती, दुसरी आहे परमगती, तिसरी आहे सद्गती, चौथी आहे ऊर्ध्वगती आणि 5वी आहे अगती म्हणजे अधोगती. प्राण वरती जातो ती ऊर्ध्वगती आणि प्राण विरुद्ध दिशेने जातो ती अगती. प्राण नाकातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण तोंडातून जातो, प्राण कानातून जातो, प्राण नाकातून जातो. ज्याचा प्राण कानातून जाणार असेल त्याचे पहिले कानाचे चापे पडतात. ज्याचा प्राण नाकातून जाणार असेल नाकाचा शेंडा वागतो. ज्याचा प्राण डोळ्यातून जाणार असेल नजर ताट होते. आणि ज्याचा प्राण तोंडातून जातो उलटा श्वास चालू होतो. आणि पापी माणसाचा प्राण विरुद्ध दिशेने जातो. पापी मनुष्य मरताने कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जन करतो. पापी माणसाला मरताने कप नावाचा वात होतो, तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. सर्व पाप कंठात आल्यामुळे त्याचा वात बाहेर जात नाही, म्हणून त्याचा घसा वाजतो. मग त्यावेळेला आयुष्य संपलं. मग यम राजा म्हणतो जा आणि आपले गिऱ्हाईक घेऊन या. इथं बऱ्याच लोकांना शंका, यम आहे का महाराज? आम्ही चंद्रावर सूर्याकडे प्रयाण केलंय. आता तुम्ही आम्हाला यम सांगू राहिले, मानतील की नाही? आमची अडचण काय सांगू गुरुजी सर एका शब्दात, आम्ही धर्म मानतो, धर्म प्रत्येक जण मानतो, पण धर्मच मानत नाही. विठाला हो, यम आहे, मान्यच करावं लागेल. असं काही नाही, आपल्याला लई कळतं.
आपल्यापेक्षा अनेक पशुपक्ष्यांना जादा कळतं. मला एक सांगा सर, तुम्ही अमेरिकेला गेलेला नाही, मग अमेरिका नाही असं म्हणता येईल? नाही. आपण जरी बघितले नाही पण कोणीतरी बघितलंय, नकाशात सांगतोय अमेरिका आहे. तसंच धर्मशास्त्र सांगते यम आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सांगते यम आहे, मान्य करावे लागेल. आणि यम दिसतात, हो दिसतात ना. मला सांगा, आपल्याला जे कळत नाही इतर प्राण्यांना कळतात. या आजी बसलेल्या, आजी माझ्याकडे लक्ष द्या. सकाळी सकाळी जर घरासमोर कावळा ओरडायला लागला तर तुम्ही काय म्हणता? बरोबर आहे. कोण येणार आहे? पाहुणे येणार आहे. पाहुणा नाशिकहून निघाला, शिवाजीनगरला येतोय. पाहुणा निघाला नाशिक वरून, ज्याच्या घरी येतो त्यालाच माहिती नाही, पण पाहुणा कुणाला कळाला? कावळ्याला कळाला. बघा, मांजर तोंड व्हायला लागली, तुम्ही काय म्हणायचे? पाहुणे येत होते की नाही? मांजरीला आपल्या घरी येणारा पाहुणा कळत होता. म्हणजे आपल्यापेक्षा ज्ञान जादा आहे की नाही? बर, जाऊ द्या. याचं सजीव आहे. निर्जीव वस्तू सुद्धा आम्हाला संकेत देतात. पूर्वीच्या काळी चुलीवरचा स्वयंपाक होता, गॅसवरचा नाही. जर तव्याला डोंगर लागला, तवा हसायला लागला, तुम्ही काय म्हणतात? येत होते की नाही पाहुणे? मला सांगा, कावळ्याला पाहुणा कळतो हे खरं आहे. कशावरून? ज्या अर्थी ज्ञानोबरायांनी राजहंसाला विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी मयुराला विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी गरुडाला विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी साळुंकीला विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी कोकिळेला विचारलं नाही, ज्ञानोबरायांनी विचारलं फक्त कावळ्याला. पहिलं तोगे काऊ शकून ग माये सांगत आहे, उडे उडे काऊ तुझे सोन्यानं मडवीन. पाहुणे पंजारी राहू घरा का येते, सांग तो पंजारीचा पाहुणा माझ्या घरी कधी तुला कळतं? विचारा विचार. हो, जसं कावळ्याला पाहुणा कळतो तसं अनेक प्राण्यांना यम दिसतात. हो, मग त्यांना काय दिसतात, आपल्याला काय नाही ते सांगून ठेवतो. आपली दृष्टी प्राण्यांची दृष्टी अंतर आहे. रात्री गाडी चालवताना प्राण्यांचे डोळे चमकतात, चमकतात ना? आपले चमकतात का? म्हणजे आपल्यापेक्षा त्यांची दृष्टी वेगळी आहे. म्हणून पहिले यम दिसतात ते कुत्र्याला. कुणाला दिसतात? जर कुत्रे इवळायला लागले, माणसं म्हणतात रंभाऊ गावात कोणी हजेरी आहे का? म्हणतात की नाही? रात्रीला कुत्रे इवळत होते आणि मग सकाळी घटना घडली. 24 घंटे अगोदर यमाची चाऊल कुत्र्याला लागते. का? तर धर्मराजाबरोबर एक कुत्र यम लोकांपर्यंत गेले आणि तिथून माग आलंय. विठाला विठाल. हो, पहिली यमाची चाऊल लागते कुत्र्याला. चला, दुसरी यमाची चाऊल लागते टिटवीला. टिटवीला कुणाला लागते? टिटवीला. नाथ महाराजांचा गोडा अभंग आहे. टिटवी काय करते? नदीच्या किनारी जाते, पायामध्ये बारीक दगड घेते आणि ज्या घरी मृत्यू होणार असेल त्या घरावर दगड टाकते आणि जोरात कराडते. मग आपण म्हणतो टिटवीला कराडली. कोणाचा नंबर लागतो काय माहित? म्हणतो की नाही? म्हणजे टिटवीला सुद्धा यमाची चाहूल 48 घंटे अगोदर कळते. तुम्ही बोलले ना, कोण बोललं काय? पिंगळा का? पिंगळ्याला 72 घंटे अगोदर कळतं. किती घंटे? 72. पण त्याची बोली कळली पाहिजे बाबा. त्याची बोली आहे चिलबिल किलबिल तिलबिल दुगदुग. जर पिंगळा किलबिल बोलला, समजून घ्यायचं उद्या मिष्टांना मिळत आहे. तो चिलबिल बोलला, जुने मित्र भेटत आहे. आणि तो काय दुगदुग बोलला, समजून घ्यावं 72 घंट्यात मोहल्यातला कोणीतरी जातोय. कोण? पिंगळा गाजलेला. आम्ही म्हणू पण 35,000 लागतील. विठाला हरी विठ्ठल. तसे मरणाऱ्यांना यम दिसतात. खात्री करा ना, थोडे लवकर जा. बरेच म्हातारे म्हणतात बुवा ते 2 आले, उभे राहिले, मला ओढताय, मला खेचताय, त्याला दिसतात आणि आपल्याला काही दिसत. मग त्याला काय दिसतात? तर मरणाऱ्याला दिव्य दृष्टी. आपलं शरीर आहे पृथ्वी प्रधान. कोणता गुण आहे आपल्याकडं? पृथ्वी प्रधान. देवतांचं शरीर आहे अग्नी प्रधान आणि यमाचं शरीर आहे वायू प्रधान. म्हणून त्याला यम दिसतात. आणि मग यम राजा म्हणतो जा आणि आपले गिऱ्हाईक घेऊन या. सांगायचं की एखाद 2 यमाचं गिऱ्हाईक. जिन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा, जेन घालती तुळशी माळा. गोपी चंदन न लाविती टिळा, गोपी चंदन न लाविती टिळा, गोपी चंदन न लाविती टिळा, गोपी चंदन न लाविती टिळा.
शरण नारी गती गोपाळा शरण नारी गती गोपाळ शरण नारी गती गोपाळा शरण नारी गती गोपाळ तया तांडाळा नावे तया तांडाळा नावे अनोनी घाला नरक कुंडी अनोनी दोघांचा संवाद आहे बरं. नामदेव महाराजांचा अभंग आहे गोड. नामदेव महाराज सुरताशी बांधस महाराज यम सांगे दुता हा तुम्ही जावे मृत्यू लोका आपुला ती तुका आणि गिराईक शोधून आणावा. तुम्ही मृत्यू लोकात जा आणि आपले गिराईक शोधून आणा. मग पहिलं यमाचं गिराईक जे न घालती तुळशी माळा गोपी चंदन न लावी तिच्याळा शरण न रिगती गोपाळा तया चांडाळा धरून आणावे आणून निघाला नरक कुंडी. नरकाची पैदान यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा मग पापी माणसाला नेण्यासाठी यम येतो एवढं लक्षात ठेवा. यम आल्यानंतर पहिला फासा टाकतो. जशी एखादी वस्तू बांधताना आपण खात्री करतो गाठ बसली का नाही. शेतकरी आपण करतो ना बाबा खात्री गाठ बसली का नाही. तसा यम पहिली खात्री करतो गाठ बसली का नाही. आणि जेव्हा खात्री करतो ना तेव्हा जी गुचकी देतो. आपण होतो गुचकीवरती आला आता फोन फिरवला काही अडचण नाही. आपल्याला 4 दे. किती दे? 4. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण 4 द्याचे 4 बंद आहे. किती बंद आहे? 4. आणि प्रत्येक माणसाला मरताना 4 बंद तोडायचे. एक बंद तुटताना किती दुःख आहे. अंगावर केस किती? 3.5 कोटी. 3.5 कोटी विंचू एका वेळेला चावल्यानंतर जितकं दुःख होईल तितकं दुःख मरताना शरीराचा एक एक बंद तुटताना होतं. आणि असे किती बंद तोडायचे? 4 बंधनाचा तोडू फासा देव आशा ठाकोनी. मग सांग त्या दुःखातून कोण सोडविल? बाप सोडविल नाही. जे जे बाळाची आवड मुखी घालून करवी खोड जेव्हा लागली यमओढ तेही दूर राहिले. बंधू बहिणीचा कनवळा हे तुझा शिरे दयाळा जेव्हा लागली यमशृंखला तेही दूर राहिले. मित्र आले गोत्र आले तेही स्मशानी परतले. मज टाकोनी आ गेले एकटा मी स्मशानी. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा शनभंगुर हे आपले नाही. बस सत्याचा वापर होईल का तिथे? नाही होत. मग तेथे नचले काही
सता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यम आज्ञा मैत्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी आधी घेरे राम नाम सामाभर्या उत्तम कोण सोडील त्यावेळेला कोणी नाही जीव मदतीची अपेक्षा करतो कोणीतरी या दुःखातून मला बाजूला करील पण नाही आणि मग तेव्हा कोणीच मदतीला येत नाही तेव्हा त्याचा निश्चय होतो निश्चयाची ती दृढ झाला काय आपले कोणीच नव्हती अरे माझी नाहीये हे आत्ता मला कळलं म्हणून तो कोबराय बोंब मारून सांगत होते पण ऐकलंच कोणा आयुष्या सरलिया कोण बा सांगती हो आयुष्या सरलिया कोण बा पुढे व फजिती यमदंड सगळ्याची जवळची आहे पण अंतकाळाच्या वेळेला यापैकी एकही बरोबर नाही म्हणून तर कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राती निराळी रांडा खोरे सखा राती निराळी रांडा खोरे म्हणते येणे एकटेची जाणे वो शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी जोडिले धन ते नचले लक्ष कोटी म्हणून आले मी या सावळ्याच्या भेटी हो गाला गाला हो याच्या पाया अरे अर्थात त्या वेळेला कोणी मदतीला येत नाही यमाने फास लावलेला आहे यमकुडीतून प्राण काढतो आणि तेव्हा यमाला दया नाही यमाकडे वशिला नाही नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा कुडीतून प्राण काढतो तेव्हा त्याला दया नाही आणि मग त्यावेळेला जीव कासावीस होतो तळमळ करतो कोणी मदतीला येत नाही कोणी सांगती नाही कोणी उपयोगाला नाही आणि मग त्याच्या लक्षात येतं अरे अरे जेव्हा कोणीच मदतीला येत नाही ना तेव्हा प्रत्येकाला फक्त देवा ठेवतो विठाला विठाल जेव्हा कोणी येत नाही ना मग तळमळ अवस्था प्राप्त होते प्राण जात नाही आणि अशा वेळेला त्या कृपाळू देवाला तो आठवतो मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे वेळी मरणाचे वेळी मरणाचे मरणाचे
मासा पाण्याच्या बाहेर आलो तळमळ करतो, तसा जीव मरणाच्या वेळेला तळमळ करतो. आणि मग कोणी मदतीला येत नाही. मग आठवी कृपाळत यावेळी मग ते देवाला आठवतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आता जर देवाला आठवलं तर उपयोग होईल का? हो होतो. ऐका, ज्ञानोबरायांची फक्त उभी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात गंगेला महापूर आला. त्या महापुरामध्ये काही वस्तू वाहत होत्या. एक पोहणाऱ्याने उडी टाकली, पण योग असा का त्याची उडी पाण्याच्या भवऱ्यात पडली आणि भवऱ्यात पडलेला व्यक्ती बाहेर येत नाही. पण प्रारब्ध वशाने हा बाहेर आला. पण किनारी असलेल्या लोकांनी बघितलं, अरे हा बुडाला, वाहिला, मेला. गावात बातमी दिली, भाऊबंधांनी टोप्या काढल्या, डिजिटल छापले, भाऊबंद संध्याकाळी जमा झाले, रडगाग चालू झाली. पण प्रारब्ध बोलत तर हा भवऱ्याच्या बाहेर आल्यावर याला एक लाकडाचा ओंडका मिळाला. आणि मला वाटतं ही ज्ञानोबरांची होई तुमच्या लक्षात येईल. ही तरुण मंडळी यांना विचारा, दादा तुम्ही सोशल मीडियाला बघितलं असेल, एक तापीच्या किनारी जळगाव भुसावळची एक महिला वाघ पाठीमागे लागला बरोबर, तिने तापीत उडी टाकली. पण उडी टाकल्यामुळे पूर आलेला आहे, पण तिला केळीचा खांब मिळाला बरोबर. त्या खांबाच्या आधाराने ती धरणात गेली, धरणातून सांज्यातून बाहेर आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी किनारी लागली. ही गंमतीची अशी झाली. तो ओंडका मिळाला, वाद गेला. पुढे एक बेट होतं, ओंडका बेटाला अडकला, 9 दिवस मुक्काम झाला. 10व्या दिवशी पाणी कमी झालं, 10व्या दिवशी किनारी लागला आणि आपल्या घराकडे निघाला. तोपर्यंत काय झालं सर डिजिटल लागलेलं होतं, अर्ध्या भावबंधांचं मुंडन झालेलं होतं, कीर्तनकाराची पंचबदी झाली होती, ब्राह्मणाचा भात शिजला होता. आणि तितक्या तो येऊन टपाकला ना म्हटले राम राम. हा कळलं ना. आत्याला मेलं कोणी म्हणाल का? आता ज्ञानोबरांची ओवी आहे का? ज्ञानोबराय म्हणतात आधी तरी दुराचारी सर्वोत्तम अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतुची निघाला. अरे बुडाला होता पण न मरता निघाला. तसा आधी दुराचारी असू द्या, तो दृष्ट असू द्या, तो नीच असू द्या, अधर्मी असू द्या, पण प्रारब्ध वशाने जर अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव मुखात आलं तो सुखी झाला. अंतकाळी नामाले मुखात नाम आपल्या मुखात येण्यापासून आतापासून तयारीला लागा. हरी बोला, देता घेता बैसता उठता बोलता, जेव्हा आठवल तेव्हा, ज्या काळात असेल त्या काळात, ज्या वेळात असेल त्या वेळेत त्याचं नामस्मरण करा. कारण फक्त देवच आपला अंतकाळी उपयोगाचा आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा, तो देव आपला करा आणि त्याला धरा. म्हणून आजींनी जीवनामध्ये अनुष्ठान केलं. अनुष्ठान अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचाच परिपाक जीवनाचा सेवक तो भला माझा भाऊ गोड झाला. मग तुम्ही म्हणाल तो जर सुखी झाला, स्थितीला झाला, तर भाई श्राद्धादी कर्म का विठाला विठाला. आता प्रत्येकाचा धर्म भिन्न आहे. मित्राचा धर्म वेगळा आहे, वडिलांचा धर्म वेगळा आहे, आईचा धर्म वेगळा आहे, मुलाचा धर्म वेगळा आहे. प्रत्येकाचा धर्म आहे, धर्माची व्याख्या वेगळी. ऐका, तसा पुत्राचा धर्म काय? ऐका, पहिला मुलाचा धर्म, मुलगा असो का मुलगी असो, पहिला मुला मुलीचा धर्म आहे. आपल्या गैरवर्तनामुळे, चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या बोलण्यामुळे समाजामध्ये आई वडिलांना खाली मान घालून चालण्याची वेळ मुला मुलींनी आई वडिलांवरती येऊ देऊ नये, हा पहिला त्यांचा धर्म आहे. मग दुसरा धर्म काय? वाढवी महत्व.
चुकीच्या वागण्यामुळे समाजामध्ये आई वडिलांनी ताट मानेने चालावं, असं मुला मुलींनी वागावं. कारण अलीकडे सोशल मीडियावर काही प्रकरण पाहिले जातात. लव जिहाद सारखे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकरणापासून मुलींनी तरी सावधान विठाला. आपण सनातन धर्मातले आहोत. आपल्याला संस्कार आहेत, आपल्याला संस्कृती आहेत. त्याचा बट्ट्याबोळ आपल्या चुकीच्या वागण्यामुळे करू नये. विठाला विठाला. हो हो, चला. दुसरा धर्म आहे ते वैरुद्ध झालेत ना, आता त्यांची सेवा. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवी सेकरी शरीर लोन की जे मुलांनी सेवा करावी. आणि तिसरा मुद्दा मुलाचा धर्म आहे अंतकाळ जवळ आला का तो जवळ असला पाहिजे. चौथा धर्म आहे आई वडिलांच्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करावे. हा चौथा धर्म आहे. आमचे संस्कार आहे, ही आमची संस्कृती आहे. आणि पाचवा धर्म आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं स्मरण करावं, त्यांचं श्राद्ध करावं. हा मुलाचा काय धर्म आहे. मग मुलात आजची क्रिया काय श्राद्धामध्ये? पहिले जल प्रदान, तिल प्रदान आणि पिंड प्रदान या 3 क्रिया मुलाला कराव्या लागतात. विठाला विठाला. हो, म्हणून आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने केलेली क्रिया, त्याचं नाव आहे श्राद्ध. पण श्राद्ध केलं पाहिजे, ओ केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. आणि आमचं शास्त्र पुराण श्राद्धादी कर्मकांड ही अंधश्रद्धा म्हणून बाजूला लोटण्याचा प्रयत्न करू नका. दुःखी व्हाल. विठाला. तुम्ही किती हुशार असाल आणि केवढे असाल तरी एखादा प्रश्न विचारू का? स्वतःला विज्ञानवादी, आम्ही पण विज्ञानवादी आहोत. आणि आमच्या अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे विज्ञान दडलेलं आहे. पण सांगणाऱ्याची दानत पाहिजे. विठाला विठाला. मला सांगा, लई जर हुशार असाल तुम्ही, लई स्वतः विज्ञान समजताना सर मी तुम्ही विचारतो एक प्रश्न. मला एक सांगा की या दीर्घ, रस्व, अनुस्वार आणि 12 खडी कोणी निर्माण केली? सांगता येईल कोणाला? ही विज्ञानानं नाही केली, ही आमच्या अध्यात्माने केली. आज शब्दाची ओळख त्यांनी दिलेली आहे. कोणी केली? दीर्घ, रस्व, अनुस्वार निघाले कुठून? तर भगवान शिवाने जेव्हा डमरू वाजवला, व्याकरण हे भगवान शिवाच्या डमरूतून निघालेलं आहे. दीर्घ, रस्व, अनुस्वार, काना, मात्रा, विलंटी, उकार कुठून निघाले? डमरू मधून. म्हणून व्याकरणाचे पहिले कर्ते कोण आहेत? भगवान शिव आहेत. ते व्याकरण प्राप्त व्हावं म्हणून इंद्राने हजारो वर्ष तपश्चर्या केली. इंद्राला मिळालं किती? समुद्रातून गडू आणलं इतकं. इंद्राला किती मिळालं? समुद्रातून गडू आणला इतका. त्यात पाण्यमुनी, आपण पाण्यमुनी म्हणतो व्याकरण करते, बरोबर सर? मग पाण्यमुनीला किती मिळालं? त्या गडूतून काडी बुडवली, काडीला लटकून आलेलं पाणी इतकं मिळालं. विठाला. हो, म्हणून आजही माहिती सांगतो तुम्हाला. खगोलशास्त्राचा आज तुम्ही अभ्यास करताय, पण आमच्या ऋषी मुनीने खगोलशास्त्राचा अभ्यास अगोदर केलेला आहे. सांगू एक वाक्य? जर गेले कधी ते भेट द्या. कन्नड तालुक्यामध्ये टापरगाव आहेत आणि टापरगाव हे जनार्दन स्वामी महाराजांचं जन्मभूमी आहे. त्या टापरगावामध्ये दैवज्ञ नारायण स्वामी म्हणून एक पखड जन्माला आला. त्याने खगोलशास्त्राचा अभ्यास केला. कोणी? दैवज्ञ नारायण स्वामी. आणि त्याने खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्याने मुहूर्त मार्तंड नावाचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ आज काशीला आहे. आणि त्याच ग्रंथाच्या आधारे तुमचं पंचांग कॅलेंडर डायरी छापल्या जाते. 1 मिनिट सुद्धा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, अमावस्या, पौर्णिमा काळ बदलत नाही. हा हजारो वर्ष लावलेला शोध आहे. विठाला. आज MBBS ला जे आहेत ना, आज ते आमचं सामवेदाचा विषय. विठाला विठाला. काय सांगायचं? कितीतरी सांगता येईल. हे काही नाही, कोणीच नाही. हे ऋषी मुनी आमचे विज्ञान करते. मग तो ज्ञानोबरोबर की ज्ञान सांगेन विज्ञान. विठाला. हो, म्हणून एक कर्मकांड नाही, अंधश्रद्धा नाही. ही तुमची केलेली भुलभुल आहे. तुम्हाला तुमच्या धर्मापासून प्रवृत्त करण्याची असलेली एक आखलेली योजना आहे. पण धर्म, हिंदू धर्म आतापर्यंत बुडत नाही, बुडाला नाही, बुडणार नाही आणि कोणी बुडावण्याची दानत नाही. याचं कारण काय? ते या धर्माचे संस्थापक जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आहे. विठाला विठा. हो हो, चला जाऊ द्या. विषय परत लांब तिकडे गेला का? त्याला आपल्या वेळ सोडायचा आहे. विठाला विठा.
हो, मग श्रद्धेने केलेली क्रिया त्याचं नाव आहे श्राद्ध. केलं भाऊ, केलं पाहिजे. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक मन सगळ्यांना माहिती, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करायची गरज नाही, आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावाच लागेल विठाला. हो, आणि नाही श्राद्ध केलं तर स्वर्गात गेलेले पितर दात खातात आणि शाप देतात. शाप देतात. हा हा कटा करती यायचे पितर. अरे आमच्या वंशाचे मूर्ख आणि दुराचारी मुलगा जन्माला आला, साधं पिंडदान करत नाही, मग श्राद्ध करावं लागतं. आणि नाही श्राद्ध केलं तर ऐकून ठेवा, आजही बसलेल्या माणसाच्या जीवनामध्ये 90% लोक पितृदोषात सर. अंधश्रद्धा अजिबात नाही. आणि तुम्हाला खात्री करायची मृत्यूनंतर जीवाचं अस्तित्व असतं. हो, याचं नाव आहे, एकदा ईश्वर चरणी भाव झाला की याला प्रेत म्हणतात. झाला प्रेत रूप, याला प्रेत म्हणतात. खांद्यावर नेतो ना त्याला शेव म्हणतात. त्याला काय म्हणतात? शेव. आणि 13व्या नंतर जे सूक्ष्म शरीराला जे प्राप्त होतं त्याला पितर म्हणतात. त्याला पिशच सॉरी त्याला विठाला विठाला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याला काय प्रेतरूप शरीर म्हणतात. कधी पुढचं त्याला काय म्हणतात? प्रेतरूप शरीर आहे. आणि प्रेतरूप शरीर संपत. तुम्ही मला सूक्ष्म शरीर आहेत का? अगदी 1 मिनिटात लक्ष जाणून देतो. तुम्ही झोपले कुठं? कांजळवाडीला. स्वप्नात कुठे गेले? नाशिकला. सर हे शरीर कुठे आहे? सूक्ष्म स्थूल शरीर कांजळ. बरं रात्री स्वप्नात गेलेले शरीर कोणतं? त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. याला जसे 6 उर्मी सुख दुःख तहान भोग शोकमोह, तसंच सूक्ष्म शरीराला सुद्धा तहान भोग. आणि कधी प्राप्त होतं? जेव्हा प्राण गेल्यानंतर जीव सूक्ष्म शरीर धारण करतो. 10व्या दिवशी काय करतो? पहिल्या पिंडाने मस्तक, दुसऱ्या पिंडाने मान, तिसऱ्या पिंडाने हृदय, 4थ्या पिंडाने छाती, 5व्या पिंडाने बेंबी, 6व्या पिंडाने पोट, 7व्या पिंडाने पाय, 7व्या पिंडाने कंबर, 8व्या पिंडाने मलमूत्र विसर्जनाची जागा, 9व्या पिंडाने पाय, आणि 10व्या पिंडाने तहान आणि भुकी उर्मी तयार होतात. म्हणून दशक्रिया 10व्या दिवशी करावी लागते. 5व्या 7व्या चालत नाही विठाला. हो, आणि हे शरीर श्राद्धापर्यंत संपत नाही. लक्षामध्ये ठेवा. तुम्ही म्हणाल असतं हो असतं. आता भाऊ त्यांच्या घरचे आले इथं सगळे आले. जर कोणाला माहिती असेल तर सांगा. मला सांगा आजीबाई या 8-15 दिवसात कुटुंबातील कुणाच्या स्वप्नात आल्या होत्या का? सांगतील कोणाला? आल्या असतील तर सांगा. आले असेल तर सांगा, नसेल तर जाऊ द्या. आले होते कोणाच्या? विठाला विठाला. हो, नाही आले ना? नाही आले ना? हा म्हणा ना मग. विठाला विठाला. जाऊ दे, चला तो विषय थांबून घेऊ आपण. हे सूक्ष्म शरीर संपत नाही. मग श्राद्ध नाही केलं तर ते नाराज होतात. मग आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे? एकच वाक्यात सांगतो, आपले पितर नाराज नसावे आणि कुलदेवता नाराज नसावी. सर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कुलदेवतेला गेलं पाहिजे. कारण ग्रस्ती माणसाच्या जीवनामध्ये दुःख फक्त 2 दरवाजाने येतं. एक कुलदेवता नाराज असेल तर कुटुंब दुःखी होतं, आणि पितर नाराज असेल तर ते सुद्धा दुःखी होतं. उदाहरण आपले नाराज आहे ओळखायचं कशावरून? साधी खुणे. झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नसेल, मोबाईल पाहून कंटाळे, टीव्ही पाहून कंटाळे, मेसेज करून कंटाळे, वाचन करून कंटाळे, झोपच येत नाही, समजून घ्यायचं पितर आपले नाराज आहे. एक झोप झाली, जाग आली, आणि जाग आल्यानंतर परत झोप लागत नाही. पहाटे झोप लागली त्याला साखर झोप म्हणतात. पितर आपले नाराज आहे. झोप झाली, जाग आली, तहान लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, एखादी व्यक्ती मध्यरात्री उठून जर पाणी पित असेल त्याने समजून घ्यावं आपले पितर ताणलेले आहेत. जेवणाला बसल्यानंतर ताटामध्ये जर केस येत असेल, वारंवार केस येतो, ताटात केस येतो, घासात केस येतो, तोंडात केस येतो, वारंवार नेहमी, त्याने समजून घ्यावं आपले पितर भुकेलेले आहेत. मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ते काहीतरी मागताय. मुला मुलीच्या लग्नामध्ये अडचणी निर्माण झाल्या, वेळेवर विवाह होत नाही, आपले पितर नाराज आहे. काही न करता आरोप प्रत्यारोप होत असेल, पितर आपले नाराज आहे. भावकीत कलह निर्माण झाला, पितर आपले नाराज आहे. विठाला.
आणि ते नाराज झाले की शाप देतात आणि शाप दिला का जीवन उद्ध्वस्त होतं. आजही बरीच माणसं पितृदोष आहे, त्याला 57 करणे वेळ संपलेली आहे. मी ज्यादा बोलत नाही, एकच बोलतो. दादा तुम्ही बोलता माझ्या संग, तुमचं नाही बोलत मी, फक्त कळण्यासाठी बोलतो. हां मग मला एक सांगा, तुमच्या पंजोबांचं नाव काय होतं? त्यांना किती भाऊ होते? दोघांचा विस्तार वाढला. तर त्यांचा एक लहान भाऊ होता, आपत्कालीन गेला. त्याचं काय? लहानपणी एक पाण्यात गेला, डोंगरावून पडला, कडेवून पडला, काहीतरी झालं. हा काय मी नाव नाही विचारित, विठाला. हो मुद्दा असा आहे, समजा आपले 3 पंजोबा आहे, त्यापैकी अकाली गेला, त्याचा वंश खंडन झाला, त्याचं इस्टेट वारस हक्काने कुणाकडे आलं सर? दोन्ही पंजोबाकडे आलं ना. पंजोबा गेले, वारस हक्काने कुणाकडे आलं? आजोबाकडे आलं. आजोबा गेले, वारस हक्काने कुणाकडे आलं? वडिलांकडे आलं. आणि वडील गेले आणि आता वारस हक्काने कुणाकडे आलं? आपल्याकडे आलं की नाही? मग मला सांगा, त्यांच्या इस्टेटीचे वारसदार झालो की नाही? पुढे ऐका, जसं पूर्वजांच्या इस्टेटीचे वारसदार होतं, तसं पूर्वजांचे रोग, त्यांचे गुण ते सुद्धा वारस हक्काने घ्यावे लागतात. एखाद्याला शुगर झाली, हॉस्पिटलला गेला, डॉक्टर पहिले विचारतं यापूर्वी तुमच्या घरात कुणाला होती का? ते म्हणजे आजोबाला होती, मग इस्टेट घेतलं ना, शुगर फ्री त्याच्यावर. विठाला हो. एखाद्याला अस्थमा दमा एखाद्याला पंजोबाला होता आला. आता एखाद्याला बांधच कोरायची सवय होती पंजोबाला, आणि नातू लागला बांध कोरायला. ते जुन्या माणसामध्ये जाऊ दे, त्यांच्या रक्तातलाच गुण आहे, रक्ताचा गुण सुद्धा घेतला. विठाला हो. मग ज्यांचे आपण ऐका, आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? पूर्वजांचं आहे. त्यांचं रक्त वापरतोय आपण पूर्वजांचं, मग त्यांचं रक्त वापरतो, त्यांचं वर्षातून एकदा तरी स्मरण केलं पाहिजे की नाही? ज्याची वस्तू वापरतोय ना, स्मरण केलं पाहिजे. आणि नाही केलं 3 पिढ्या वाट पाहतं, 4थ्या पिढीमध्ये असं विचित्र जन्माला येतं, सगळ्या कुळाशी भांडतं, गावाशी भांडतं. त्याच्या वाट्याला आलेले इस्टेट त्याला तिरपा कापात असतो, आणि त्या शेतामध्ये न लावता जुना पिंपळाचं झाड असतं. हे 3ऱ्या पिढीवरचा पितृदोष. विठाला हो. म्हणून श्राद्ध करावं लागतं. म्हणून आता हे वर्ष श्राद्ध. मग वर्ष श्राद्ध का करायचं? तर मृत्यू लोकातून यम लोकात आणण्यासाठी 12 दिवस लागतात. मग 5.5 महिने चालत नाही, 11.5 नाही, वर्ष श्राद्धच करावं लागतं. तुम्ही मला काही गुरुजी देतात 11.5 12 का देतात माहितीये का? उदाहरण, आता या ठिकाणी खरंच परिवाराने मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजीकडनं पूजा केली. गुरुजींना दान दिलं की नाही? दिलं. गुरुजीने घेतलं का नाही? घेतलं. हे अशुद्ध दान आहे. हे दान घेतल्यानंतर त्या गुरुजींना घरी गेल्यावर पहिलं स्नान करावं लागेल, दानव बदलावं लागेल. इतकंच नाही तर 11,000 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा लागेल, तसे दान शुचिर्भूत होत नाही. जे ब्राह्मण असे करतात त्यांना शिरसाष्टांग दंडवत करतो. पण जे नुसते दान घेतात आणि प्रायश्चित्त घेत नाही, हा पितृदोष त्या ब्राह्मणालाही सोडित नाही. म्हणून बऱ्याच ब्राह्मणांच्या घरी वेडे, व्यंग, मतिमंद, भोळसर आणि बेवडे पोरं जन्माला आले. मग वर्ष श्राद्ध का करावं लागतं? तर 13 दिवसापर्यंत जीवदशा. मृत्यू लोकांमध्ये 13 पीठ खातं, 13 पिंड खातं. पितर संज्ञा प्राप्त होती. ज्यादा पुण्य झालं देव मार्गाने प्रवास चालू होतो, ज्यादा पाप झालं ती यम मार्गाने प्रवास चालू होतो. मग यमाचा पाहुणा पाहुणचारी मारती जोडती थोडती निष्ठुर यमाचे किंकर. यमदूत म्हणे त्या दोषी अशी कार्य केशवाची चुकली ती वगैरे वगैरे. आणि मग पहिला मुक्काम आहे 17व्या दिवशी. पहिल्या मुक्कामाचं गाव आहे सोमपूर नावाचं नगर. पुष्पभद्रावती नावाची नदी. त्या वज्रवृक्षाखाली जीव विश्रांतीला थांबतो आणि मग इच्छा करतो मी मुलांना सगळं सोडून आलो, आता माझ्या मुलांनी मला काहीतरी द्यावं. म्हणून आपण पहिलं मासिक श्राद्ध घालतो. आता बुद्धिवादी डोकं लावतील, श्राद्ध केलं इडं तो आहे का नाही, कुठे आहे काय माहिती नाही, इथं दिलेलं त्याला कसं मिळतं? फक्त 2च मुद्द्याने पोहोचवतो. स्वयंपाक कुठं चालू आहे तिथं. कारागिराकडनं 4 ग्रॅमची मिरची चुल्यात पडली, ठसका इथपर्यंत आला. मिरची कुठं पडली दादा? तिथं. ठसका इथं का आला? याचं कारण असं आहे, अग्नीचा गुणधर्म आहे. आता सर सांगतील, अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अग्नी काय करतो? वस्तूचं पृथक अणुरेणूपेक्षा सूक्ष्म कण बनवतो. जेव्हा पितर जेवतो पोटात कोणता अग्नी? जठरा अग्नी. आणि अग्नीचा गुणधर्म आहे पृथक्करण. म्हणून पितर जेवताना विस्तव घेतो, भात टाकतो, तूप काय टाकतो, तर अग्नीचे 11 गण त्या जीवाला तृप्त करतात. आणि त्याला हे शरीर नाही, त्याला फक्त सूक्ष्म शरीर असल्यामुळे फक्त त्याची तृप्ती इच्छेने होत असते. आता हे नाही कळालं, तुम्ही आता मंडपात बसतात, तुमचा मित्र मुंबईला आहे, त्याने फोन केला, दादा माझे पैसे संपले, यायला भाड्याला पैसे नाही, एक काम कर मला अर्जंट 10,000 रुपये दे. तुम्ही गाडी खोलली नाही, तुम्ही पॉकेट काढलं नाही, फक्त मोबाईल काढला आणि 6 सेकंदात कांडळ वाढवून पैसे कुठे गेले? गेले ना. मग यंत्राच्या साह्यानं जर 6 सेकंदात कांडळवाडीमधनं मुंबईला पैसे जातात, श्रद्धेने मंत्राच्या साह्याने दिलं त्याला का पोचू नये? विठाला विठा
हो मग पुढचा मुक्कामी आयुष्यपत्र नावाचं नरक छत्री दान केली तिथे ते पुढे तप्तभूमीवर चालवी ती बाई चपला दान तिथे केलेले येतात पुढे चढ उतार काची तिथे येते निर्जल प्रदेश पाण्याचा गडवा काटेरी वन वस्त्र पुढे अंधकूप कंदील दिवा देतो ना तो तिथे कामाला येतो पुढे भव आता वैतरणा नदी पार करून ज्या दिवशी वर्षश्राद्ध त्या दिवशी जीवदशा दुपारी 12च्या मुलाच्या दरवाजे येते म्हणून श्राद्ध करावं लागतं आजचे श्राद्धाचे नेमे ज्यांच्या घरी श्राद्ध आहे त्या मुलाने सकाळी स्नान केल्यानंतर स्वतः गंध लावू नये दुसऱ्याने लावले चालत आज गायची धार स्वतः काढू नये दुसऱ्याने काढली चालेल आज कुठल्या पाहुण्याची वाट पाहू नये पित्रांचा अनादर होतो मंडप मोठा आहे समाज जादा जमला म्हणून तुम्ही गेटमध्ये उभं राहून आज कोणाला हात जोडू नये कुणाचा सन्मान करू नये आणि कुणाचा सन्मान स्वीकारू नये सर मी या परिवाराला एक धन्यवाद देईन की त्यांनी खाली टीप दिलेले कुठल्याही प्रकारचा तो खोटा आणू नये कोणी आणू बी नाही आणि आणला असेल तर देऊ बी नाही कारण त्याला आज द्यायचं घ्यायचं नाही विठाला हो जिथे पिंडदान करते अगं एकांतात पाहिजे गावरंगाची सेना सारवली पाहिजे ती सोन्याची भांडी पाहिजे नाही सोने चांदीची तांब्याची पितळाची दगडाची मातीचे गाडगे चालतील पण स्टील आणि अल्युमिनियम चालत नाही ती आहे लोखंड यमत हत्यार लोखंड आलं तरी यम आज्ञा आहे लाल गंध चालत नाही लाल फुल चालत नाही लाल वस्त्र चालत नाही दरबारची काडी मध आवर्जून पाहिजे मध नसेल पितर त्या पिंडाला स्पर्श करत नाही आणि दरबारची काडी नसेल तर ते पिंडदान दैत्याच्या पितराला जातं पिंडदान झाल्यावर काही लोकांनी पाहू नये बरं त्याच्यानंतर ज्या आजीबाई असतील त्या आणि ज्या मुलाने पूजा केली त्या दोघांनी पिंड सोडून कुणाचंही दर्शन करू नये कुणाचा सन्मान स्वीकारू नये आणि जे श्राद्धाला अन्न बनवलेलं आहे ते दोघांनी खायचं आहे संध्याकाळी दोघांना एक भुकताय म्हणजे दोघांना उपवास आहे दोघांनी संध्याकाळी फराळ केलं चालेल पण जेवण नाही आणि मग मुलगा दक्षिणेला तोंड करतो आणि अखेर ते पिंजर अंगठ्याने करतो आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो वडिलांच्या ऋणातून उत्तीर्णता आहे पण आईच्या ऋणातून उत्तीर्णता नाही आज प्रत्येकाने ज्ञानोबरे म्हणतात भूमीची मार्दव सांगे कोमाची रवरव अरे कोमाची रवरव भूमीची मार्दव सांगते तुम्ही कसे आहात ही तुमची आईची कुस सांगते विठाला हो मग तुम्ही किती असा केवढे असा कोठे असा कोणी असा जरा या लोकांकडे पाहिजे मागे वळून बघा तुम्ही ज्या हुद्द्यावरती असेल ज्या मुद्द्यावरती असेल ना मागे वळून बघितलं तर लक्षात येईल ही माझी तपश्चर्या हे संस्कार माझ्या आईचे असते म्हणून म्हटलं जातं ज्याची माता महान त्याचा पुत्र महान लक्षामध्ये ठेवा ज्याची माता महान त्याचा पुत्र महान कलकत्त्यामध्ये एक बॅलिस्टर आपल्या मुलाला घोडागाडीमध्ये घेऊन फेरफटका मारत होता बरं पुढे गेल्यानंतर त्या बॅलिस्टरने त्या काळात मुलाला विचारलं बाळा तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे पण घोडागाडी चालवणारा आयटीत बसलेला होता मुंडचा बांधलेला होता जॉकेट घातलेलं होतं त्या मुलाने विचारलं बाबा मला ना मोठं झाल्यानंतर हा घोडागाडी चालवणारा व्हायचा आहे असं म्हटल्यानंतर बॅलिस्टरला राग आला अरे बॅलिस्टरचं मुलगं घोडागाडी चालवायचं म्हणतं राग आला मारलं मुलगं रडत होतं बॅलिस्टर मारित होता घरी आले आईने विचारलं बाळा का रडतोय आई बाबाने मारलं का मला घोडागाडी चालवणारा व्हायचंय आईने समजावलं बाळा हट्टाला भेटलं नाही म्हणताय मग आईने सांगितलं बाळा तुला घोडागाडी नाही चालवायची नाही आई मी मोठं झाल्यानंतर घोडागाडी चालवणार आहे आईने विचार केला बरोबर ठीक आहे बाळा तुला घोडागाडी चालवायची ना बघ समोर एक भिंत होती त्या भिंतीवरती घोडागाडीचं चित्र होतं एक पुढं घोडागाडी चालवत होता एक मागं बसलेला होता आणि वरती अक्षर लिहिलेली होती यदा यदाही धर्मस्य ग्लानी भवती भारत बाळा तुला घोडागाडी चालवायची ना या घोडागाडीमध्ये जो घोडागाडी चालवतोय तो त्याचं नाव आहे श्रीकृष्ण तोच आईचा उपदेश मानणारा आणि तीच घोडागाडी चालवणारा त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद विठाला हो मग तुम्ही किती असा केवढे असा कोठे असा ज्या दिवशी या विश्वात आई नाही ना त्या दिवशी आपण खरे भिकारी स्वामी तिने जगाचा आई बिन भिकारी ज्या दिवशी आई गेली देहाचा सागरातला ज्या दिवशी आई गेली प्रेमाचा दारा संपला ज्या दिवशी आई गेली आतुरतेने वाट पाहणारे डोळे गेले ज्या दिवशी आई गेली तोंडावर फिरणारा मायेचा हात गेला ज्या दिवशी आई गेली कौतुकाची थाप गेली ज्या दिवशी आई गेली संस्कार देणारा शिक्षक गेला ज्या दिवशी आई गेली बाजू मांडणारा वकील गेला ज्या दिवशी आई गेली न्याय देणारा जज गेला आणि ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी खरं दूध गेलं आणि डुप्लिकेट दूध शिल्लक राहिलं म्हणून बरीच माणसं आई गेल्यानंतर दूध घेत नाही का तर खरं दूध गेल्या दुधाला काय किंमत आहे सर एक म्हण आपल्याला माहिती नाही माझ्या माता बसल्या यांना विचारा तुमचं माहेरमध्ये माहेर पण कुठपर्यंत जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही माहेरमध्ये लेख आहात मुलगी आहात पण आई गेली ना आता तुम्ही पाहुण्याबाई झाल्यात मुलगी 1 वर्ष सासरवासामध्ये असू द्या वर्षभर नाही आली दिवाळीला मुलगी येते आई घरामध्ये आईला कळालं बाळ सासरवरून आलीस ग दरवाजात उभी राहा हातमध्ये येऊ नको ती म्हातारी घरात जाते भाकरीचा तुकडा घेते तव्याचा काळा लावते तांब्या भरून घेते तो भाकरीचा तुकडा ओवाळते तांब्या भरून पाणी प्यायला देते दादा आणि आई फक्त मुलीच्या तोंडावरून
असा हात फिरवते. आईने जर मुलीच्या तोंडावरून हात फिरवला तर 1 वर्षाचा असा सर्वास आईच्या स्पर्शाने नष्ट होतो. ही आईच्या हातातली ताकद आहे, जादू आहे, ही कुणाच्या नाही. म्हणून आमच्या माता वर्गात म्हणे, जोपर्यंत माय तोपर्यंतच माहेर, आणि ज्या दिवशी माय मेली त्याच दिवशी तुमचं माहेर संपलं. आणि ज्या दिवशी तुमची आई गेली त्या दिवशी आपलं खरं निस्वार्थ प्रेम गेलं. विठोबा खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगा गिरिजी महाराज सद्गुरु नारायण गिरिजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा